महाराष्ट्राच्या राजकारणाचा डोंबरचा खेळ झालाच ना। मेरे पास गोपीनाथराव मुंडे है। गोपीनाथरावांनी उलथून टाकली होती काँग्रेसची सत्ता। काही वरळी नव्हे परळीकडे लक्ष द्या। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सारांशनं टाकलेला हा प्रकाश। मेरे पास शरद पवार है, राज ठाकरे है, उद्धव ठाकरे है, देवेंद्र फडणवीस है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास गोपीनाथराव मुंडे है। हां, गोपीनाथराव मुंडे ज्यांनी बीडचं नाव देशाच्या राजकारणाच्या शिलालेखांवर कोरणारे शिल्पकार गोपीनाथराव मुंडे। नात्र्यासारख्या एका लहानशा गावी लिंबाच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पायी पायी चालत परळीला शिक्षणासाठी जाणारे गोपीनाथराव मुंडे हे स्वतःच आश्चर्यकारक झाले राजकारणातला एक मोठा संदर्भ ग्रंथ। भटजी आणि शेठजीचा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भारतीय जनता पक्षाला बहुजनांचा पक्ष करणारे परिवर्तनकार गोपीनाथराव मुंडे। जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा राजकीय झंझावात असणारे वादळाचे वंशज होते गोपीनाथराव मुंडे। महाराष्ट्राच्या पारंपरिक राजकारणाला सुरुंग लावणारी संघर्ष यात्रा काढली होती गोपीनाथराव मुंडे यांनी। लक्षावधी लोक या संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते आणि गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये असलेली काँग्रेसची सत्ता उलथून पडली। त्या सत्तेचा अस्त झाला आणि उदय झाला होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीच्या सत्तेचा। त्याचे सूर्योदयकार होते गोपीनाथराव मुंडे। जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्रामध्ये ग्रामीण विकास मंत्री असा राजकीय झंझावात असणारे गोपीनाथराव मुंडे होते एका वादळाचे वंशज। महाराष्ट्राच्या आजच्या समकालीन राजकारणामध्ये सातत्यानं आठवण होते ती गोपीनाथरावांची। गोपीनाथराव जर असले असते तर महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला गेलं नसतं। राजकारणामध्ये चालू असणारा हा डोंबाऱ्याचा खेळ कदाचित महाराष्ट्राला पाहायला मिळालाही नसता। ना राष्ट्रवादी फुटली असती, ना शिवसेना तुटली असती आणि बीड जिल्ह्याच्या विकासाच्या वाटा पूर्णपणे उधळायला सुरुवात झालेली होती। परंतु दुर्दैवानं हे नियतीला मान्य नव्हतं। वर्तमान काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांचं जे नेतृत्व करतायत, मग ते इकडे आष्टीचे सुरेश धस असतील किंवा अमरसिंह पंडित असतील किंवा प्रकाश सोळंके असतील किंवा रजनीताई पाटील असतील किंवा विमल मुंदडा असतील, या सगळ्यांचं नेतृत्व उभा करण्यामध्ये, यांच्या राजकीय जीवनाची पुनर्स्थापना करण्यामध्ये खरा वाटा आहे तो गोपीनाथराव मुंडे यांचा। गोपीनाथराव मुंडेंच्या राजकारणाचं कारणच निराळं होतं, त्याचे रंग निराळे होते। बीड जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता, पण गोपीनाथराव मुंडे यांच्या अचाट जादूमयी विचारांनी आणि शक्तींनी हा बीड जिल्हा भाजपमय केव्हा झाला हे कोणालाही कळालं नाही। या सगळ्यांची पुनर्स्थापना केली ती गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपमध्ये त्यांना आणून। गोपीनाथराव मुंडे यांचं राजकारण हे कटकारस्थान आणि षडयंत्र याचं नव्हतं, ते होतं प्रेमाचं आणि समन्वयाचं। सूर्य होणं प्रत्येकाला कठीण आहे, परंतु सूर्याची किरणं आपण आपल्या अंगावर घेऊन आपण प्रकाशमान होऊ शकतो। गोपीनाथराव मुंडे या सूर्याची प्रकाश किरणं पडली ती त्यांची वारस पंकजाताई मुंडे यांच्या अंगावर। गोपीनाथरावांनी जे वैभव निर्माण करून ठेवलेलं आहे त्याला टिकवणं आणि त्याचा विकास करण्याचं आव्हान पंकजाताईंसमोर उभं आहे। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं हस्तांतरण झाल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्यावर टीका केली, तर त्यांच्या लक्षावधी चाहत्यांची इच्छा आहे की ताईंनी वरळीपेक्षा परळीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। पंकजाताई मुंडे यांची आक्रमक भाषा, त्यांची आक्रमकता, त्यांची कार्यकौशल्यता आणि लक्षावधी चाहत्यांचा त्यांचा संग्रह हे सगळं असतानाही आजही पंकजाताई मुंडे या आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना महाराष्ट्र पाहतोय। अजूनही त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री देण्याचं दायित्व सरकारनं दाखवलेलं नाही आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे नगरपालिकेच्या निवडणुकीत बीडला येतात आणि विधानसभेचं भाषण करून निघून जातात।
एव्हाना दादांच्या लक्षामध्ये आलं असेल की आता मुंबईला राहून बीडच्या राजकारणाची शेती करणं कठीण आहे. पण जर हे त्यांच्या लक्षात आलं असेल तर मग बीडची भूमिकन्या, संघर्ष योद्धा गोपीनाथराव मुंडे यांची संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद देऊन गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याची संधी सरकार का गमवत आहे, हाच प्रश्न तमाम बीड जिल्ह्यातल्या लोकांना पडलेला आहे. कित्येक शतकात एखादंच व्यक्तिमत्व जन्माला येत असतं, मग पुढच्या कित्येक शतकांना वाट पाहावी लागते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या जन्माची. जर गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या स्वतःचं आत्मचरित्र जर लिहिलं असतं तर निश्चितच पहिल्या पानावर त्यांनी हा शेर लिहिला असता की मेरे हाथों के लकीरों के इजाफे है गवाह, मेरे हाथों के लकीरों के इजाफे है गवाह कि खुद को तराशा है मैंने पत्थर की तरह बहुत. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत होता सारांश. जर हा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर आपण याला लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्याला कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण याला शेअर करा. मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, आपलं एक सबस्क्राईब करणं हा या सारांशला सत्यवचनासाठी पाठबळ देणार आहे. तर पुन्हा अशाच एका नव्या विषयावर विवेचन करण्यासाठी, राजकीय आणि सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.